नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही तिथेच उभी असताना गुरुजी तिला म्हणतात की बाळा भूमी, तू इथे आली आहेस, बरं झालं. खरं तर जसं गोखले गुरुजींनी आदेश दिला आहे त्याचप्रमाणे जी आजचे काही अभिषेक होणार आहे, आजची जी सोमवारची पूजा होणार आहे त्यासाठी शिवामूठ ही तुला व्हायची आहे आणि तो मान तुलाच मिळाला पाहिजे या घराण्याची महाजनांची थोरली सून म्हणून, आणि त्यासाठीच तुला ही पूजा करायची आहे असं आता ते तिला सांगतात. तेव्हा भूमी म्हणते की गुरुजी मला माफ करा, मी तुमच्याकडे हात जोडून रिक्वेस्ट करते हवं तर, परंतु प्लीज ही मी पूजा करू शकत नाही. ही पूजा हवं तर तुम्ही दुसऱ्या कोणाकडून करून घ्या, शिवामूठ वाहून घ्या, परंतु मी हे करू शकत नाही आहे. असं म्हटल्याबरोबर आता आकाश बघतच राहतो आणि आकाश म्हणतो की हे सगळं काय आहे भूमी? अगं तू गुरुजींच्या शब्दाला अपमान करतेस का? अगं त्यांचं तू ऐकत नाही आहेस? तेव्हा भूमी म्हणते की नाही, मी कोणाच्याही शब्दाचा अपमान करत नाही आहे. गुरुजी तुम्ही प्लीज तो अर्थ चुकीचा काढू नका. परंतु एक गोष्ट नक्की आहे की या घराच्या कोणत्याही जबाबदाऱ्या आता मला पार पाडता येणार नाहीत. कारण माझं नवीन घर आहे आणि त्याच्यावरही माझ्या खूप जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे मला माझ्या घरी शिवामूठ व्हायची, पूजा करायची आजच्या श्रावणी सोमवारची. त्यामुळे इथे जितकं लवकरात लवकर आटपेल तितक्या लवकरात लवकर मला माझ्या घरी जाऊन पूजा करायची, असं ती आता बोलायला लागते. आणि नंतर मग भूमी म्हणत असते की गोखले गुरुजींनी जो काही आदेश दिला आहे तो मला समजतो आहे, परंतु मला माफ करा, मला कोणत्या कारणास्तव इथे पूजा करता येणार नाही आहे, मी इथे पूजा करू शकत नाही, असं आता भूमी ही त्यांना बोलून दाखवते. त्यावेळेला मात्र आकाश आणि गुरुजी हे बघतच राहतात, कारण भूमी अशी का वागते हे तिला कळतच नसतं. ते विचारातच पडलेले असतात. त्यावेळेला आई योगेश्वरी ही समोर असते आणि भूमी मनातच म्हणते की आई योगेश्वरी मला माफ कर, मी हे जे काही वागते त्याबद्दल खरंच खूप चुकीचं आहे, मला माहीत आहे. तेव्हा मग आता लगेच गुरुजी म्हणतात की चला पूजेची वेळ झालेली आहे. आता आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात, कारण काही झालं तरी भूमीला पूजा ही करायचीच नसते. रागिनी ही भरपूर चिडलेली असते. ती भूमीकडे रागानेच बघते आणि म्हणते की चला आता या भूमीने पूजा करायला नकार तर दिला, म्हणजे आता आजची शिवामूठ मीच वाहणार आणि घरातली जबाबदार आणि कर्तृत्ववान स्त्री ही मीच असणार आहे, असं म्हणून ती खूपच आता खुश असते. आणि भूमी मात्र बाजूला एक साईडला उभी असते आणि सगळेजण आता पूजेसाठी आणि शंकराच्या अभिषेकासाठी बसलेली असतात. सगळ्यांचं पूजा सुरू असते, तिथे लक्ष असतं, परंतु आकाशचं लक्ष मात्र आपल्या कुंडुलीकडे म्हणजेच क्षितिजाकडे असतं. तो तिच्याकडे बघत राहतो आणि तिच्याशी अगदी खेळत गप्पा मारत असतो. हे सगळं जेव्हा भूमी बघते तेव्हा तिला खूप बरं वाटत असतं खरं तर. आणि क्षितिजाला बाबांची गरज आहे हे तिला समजत असतं, परंतु आकाश ज्या प्रकारे पिल्लूशी खेळतोय ते पाहून तिला तितकंच गोड वाटत असतं. ती मनातच म्हणते की बाळा पिल्लू, मला माहीत आहे की तुला बाबा हवे होते ना, तुला बाबांची आठवण आली होती, म्हणूनच मी तुला इकडे घेऊन आले. खरं तर तू आणि बाबा दोघंजण एकमेकांबरोबर किती छान आहात, किती कम्फर्टेबल वाटतंय तुला आकाशजवळ, परंतु मी काय करू बाळा, मला अशा संकटांनी घेरलं आहे, अशा पेचात मी अडकली आहे की जिथून मला सुटणं कठीण आहे आणि इथे येणंही कठीण आहे. त्यामुळे काही झालं तरीही मला हे सगळं कंटिन्यू करावंच लागणार आहे. पिल्लू मला माफ कर गं, तुला कळतं आहे की माझी काय अवस्था आहे, आणि आकाश तुझी तर मी माफीही मागू शकत नाही आहे, असं मनातच ती म्हणते. त्यानंतर गुरुजी म्हणतात की चला आता शिवामूठ वाहण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे कोण शिवामूठ वाहणार आहे? भूमी तर तिथे गप्पच उभी असते. अथर्व मानसी तिच्याकडे बघत असतात की भूमीने यावं आणि शिवामूठ व्हावी, परंतु तरीही भूमी ती शिवामूठ वाहत नाही. आकाश भूमीकडे बघत राहतो की भूमीने यावं, आणि गुरुजींची पण तीच इच्छा असते की आदेशानुसार शिवामूठ जर वाहिली गेली तर खरंच खूप बरं होईल. सगळेजण भूमीकडे डोळे लावून बसलेले असतात, परंतु तरीही भूमी म्हणते की नाही, मी सांगितल्याप्रमाणे ही शिवामूठ मी वाहू शकणार नाही, सॉरी मला माफ करा, असं ती बोलून दाखवते. पौर्णिमा मात्र खूपच खुश असते. रागिनी आता मनामध्येच म्हणते चला बरं झालं, माझी वेळ आली. ती म्हणते की गुरुजी मी आहे ना, मी वाहते ही शिवामूठ, या घराची मुलगी म्हणून आणि जबाबदार स्त्री म्हणून मी ही शिवामूठ वाहण्यासाठी तयार आहे. रागिनीला तर प्रत्येक वेळेला हा मान हवाच असतो, म्हणून रागिनी पटकन उठून ती शिवामूठ घेण्यासाठी म्हणून येत असते. आणि शिवामूठ तांदूळ असल्या कारणाने ती पटकन धावत धावत येते आणि मग गुरुजींकडून ती ताटामधलं तांदळाची मूठ घेते आणि ती शंकराची जी पिंड असते त्यावर वाहण्यासाठी तयार झालेली असते आणि म्हणते की फायनली आता सगळे काही कर्तव्य, सगळ्या जबाबदाऱ्या या भूमीकडून सुटून माझ्यापर्यंत येणार आहेत. आणि त्याच वेळेला भूमी ही तिथून बघत असते की रागिनीच्या साडीचा जो पदर आहे तो जळत आहे. आता तेवढ्यातच रागिनी शिवामूठ व्हायला जाणार, भूमी तिचा हात धरते
आणि तिचा हात धरून ती एक हात थांबवते आणि एक हात खाली धरते. त्यामुळे शिवामूठ आहे ती रागिणीच्या हाताने खाली न पडता भूमीचा हात तिथे तांदळावर म्हणजे तांदळाच्या खाली येतो आणि भूमीच्या हातानेच शिवामूठ वाहिली जाते. आता हे सगळं सगळेजण बघतात आणि त्यांना जबरदस्त आनंद होतो. म्हणजे काही झालं तरीही भूमीच्या हातूनच ही शिवामूठ वाहिली गेली याचा आनंद प्रत्येकाला आता झालेला असतो. आता आकाश, भूमी सगळेजण बघतात की शिवामूठ ही भूमीच्याच हाताने वाहिली गेली. आता भूमी पण अगदी म्हणजे बघतच राहते की हे सगळं एका सेकंदात काय झालं. अचानकच आत्याचा पदर जळायला गेला आणि मग भूमीच्या हातून शिवामूठ वाहिली गेली. आता अथर्व हा पदर जळताना वाचवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्याच्यामुळेही त्याचा हात जरासा भासतो. परंतु तो रागिणीला पटकन मागे खिचतो आणि शिवामूठ भूमीच्या हातूनच वाहिली जाते. तेव्हा गुरुजी म्हणतात की बघितलं भूमी, मी तुला सांगितलं होतं बाळा, तुझ्या किंवा माझ्या इच्छेपेक्षा देवाची मर्जी ही जास्त महत्त्वाची आहे. आणि देवाची इच्छा खरंच हीच आहे की तुझ्या हातूनच ही शिवामूठ वाहिली जावी. आणि देवाच्या हाती जे काही असतं, मी तुला सांगितलं होतं की ती काही झालं तरीही ती गोष्ट पूर्ण होणारच आहे. म्हणून मला खूप आनंद होत आहे की शेवटी तुझ्या मनात नाही किंवा माझ्या मनात नाही, जे देवाजीच्या मनात आहे ते तो घडवून आणतच असतो, कोणत्याही रूपात येतो आणि आणतो. असं म्हणून आता भूमी जेव्हा ऐकते तेव्हा घरातल्या सगळ्यांनाच आनंद होतो, कारण भूमीच्या हातूनच ही पूजा झालेली असते. त्यामुळे अथर्व, मानसी सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. रागिनी मात्र अगदी चिडून आणि रागाने भूमीच्या पाशी पाहत असते, कारण तिला जो मान मिळणार असतो तो पुन्हा एकदा भूमीने हिसकावून घेतलेला असतो. तर इथे ओजसच्या मागे सुलोचना धावते की बाळा हे घे, पटकन खाऊन घे, तुला भूक लागली आहे ना. तेव्हा मग तो म्हणतो की नाही आजी, मला हे नको आहे, मला माझी आई जसं ब्रेड पुडिंग बनवून द्यायची ना तसं मला हवं आहे, मला तेच खायचं आहे आणि नाहीतर मी काहीच खाणार नाही. ती म्हणते की बाळा ओजस, असं हट्ट करू नको, बघ तू जेवला नाहीस तर मग माझ्या घशाखालीही घास जाणार नाही आणि मग ते माझ्या जिव्हारी लागतं, त्यामुळे चल चल पटकन खाऊन घे. परंतु ओजस ऐकतच नसतो. तो म्हणतो की नाही, मी अजिबात खाणार नाही, मला माझ्या आईच्या हातचं ते हवं आहे. तेव्हा मग ती म्हणते की आता कुठून आणू मी तुझी आई, आणि तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी जी आई आणून ठेवली आहे तिचं काय आहे ते तर तुला माहीतच आहे, ती कशी आहे ते तर तुला माहीतच आहे. तेव्हा मग संकर्षण तिथेच बसलेला असतो. तो बोलतो की अहो काय बोलताय काय तुम्ही, आणि एवढ्या लहान वयात त्या मुलाला काय शिकवताय तुम्ही. तेव्हा ती म्हणते की काही चुकीचं बोलते का मी, बरोबर तर बोलत आहे. तेव्हा ओजस म्हणतो की नाही, मला काहीच नको आहे. तो चिडून चिडून तिथून निघून जातो आणि सुलोचना त्याच्या मागे धावते. संकर्षण आता म्हणतो ब्रेड पुडिंग, आणि म्हणूनच तो मोबाईलमध्ये काहीतरी बघायला लागतो. तर इकडे आकाश हा आपल्या पिल्लूला घेऊन त्याच्या रूममध्ये येतो आणि म्हणतं की पिल्लू, बघितलंस का, आपली ही रूम, तुझी, माझी आणि तुझ्या आईची खोली आहे ही, आपण तिघंजणं राहतो ना इथे, बघ बघ या खोलीमध्ये काय काय आहे ते, किती छान छान गंमत आहे तुझ्यासाठी, हे बघ इथे किती सारे टॉयज आहेत, खेळणी आणले तुझ्यासाठी बाबांनी. आणि तुला माहिती आहे की हा बघ इथे बेडवर कोण बसलाय, टुटू बसलाय. टुटू, तुझा बाबा ना या टुटूशी ना खूप खेळायचा आणि आता हा टुटू आपला मेंबर आहे बरं का, तुलाही याच्याशी खूप खेळायला भेटेल. असं म्हणून तो त्याचं कौतुक करत असतो. त्याच वेळेला भूमीला हे सगळं बघून खूप इमोशनल व्हायला होतं खरं तर, कारण आकाशचं आणि तिचं ते बॉन्डिंग पाहून त्याला खूप बरं वाटत असतं. भूमी मनातच म्हणते की हे सगळं ती मिस करते, परंतु करू तरी काय. परंतु भूमीचं लक्ष हे तिकडे रूममध्ये जातं आणि ती आजूबाजूला भिंतीवर बघते. तर भूमी म्हणते की इथे तर माझा, पिल्लूचा आणि आकाशचा फोटो होता ना, मग हा फोटो इथे का नाही आहे भिंतीवर. मला माहिती आहे हा फोटो हा आकाश काढूच शकत नाही, हे सगळं त्या रागिणीचं काम असणार आहे, असं ती मनातच म्हणते. आणि नंतर पुन्हा एकदा आकाशला आणि पिल्लूला ती अगदी गप्पा मारत असताना बघते आणि त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा मग तो म्हणतो की तू ना एक काम कर, तू आईला सांग की मला ना तिकडे थांबायचं नाही, मला इकडे यायचं आहे बाबांबरोबर, मग तू, मी आणि आई खरंच खूप मजा करू. आणि हो, तू कसं बोलणार ना, आम्हाला तर बोलताच येत नाही, आम्हाला तर फक्त रडू येत असतं. त्यावेळेला मग आकाशकडे भूमी येते आणि म्हणते की आकाश हे घे, हे पेपर्स. तेव्हा मग आकाश पटकन वळून बघतो आणि भूमी म्हणते हे पेपर्स मी मानूजवळ पाठवले होते, परंतु त्यावर सही न करता पाठवलेस तू, म्हणून हे नवीन पेपर्स पुन्हा डिवोर्सचे मी तयार करून आणलेले आहेत, हे घे. तेव्हा मग ती म्हणते की तू सह्या केल्या नव्हत्यास यावर तरी कर. आकाश म्हणतो की भूमी, तुला खरंच असं वाटतंय का की अगं या डिवोर्स पेपरवर मी सह्या कराव्यात, खरंच तुला मनापासून असं वाटतंय, आणि का करतेस हे सगळं तू, आता तरी मान्य कर ना की हे सगळं प्लीज तुझ्या मनापासून तू नाही करत आहेस. आणि अगं आपल्या तिघांचंही असं सुंदर हे विश्व असताना तुला का हे सगळं वाटतंय, का मला कळत नाही. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला परत हे सगळं तुला एक्सप्लेन करण्याची गरज वाटत नाही आहे, मी कित्येक वेळेला तुला सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होतो आहे आणि म्हणूनच मला या सगळ्यापासून लांब जायचं आहे.
मी तुला सांगितलं होतं की मला हे सगळं नाही सहन होत आहे. आणि ती या घरात आल्यापासून तीही तेच बघत आहे की या घरामध्ये काय चालतं ते. तिच्या आईच्या वाट्याला सतत अपमान, क्लेश आणि अविश्वासच येत आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ भूमी, मी तुझा अपमान किंवा क्लेश कधीच केलेला नव्हता आणि करणारही नाही. भूमी म्हणते की तू नाही केला आहेस, पण बाकी जणांनी केलेला आहे, तुला माहिती आहे. आणि अविश्वास तर तू दाखवलाच आहेस ना माझ्यावर, आत्यावरून. मी तुला किती सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तरीही तू ऐकला नाहीस. पण मग मी आता त्याचं काय करू? आत्मविश्वास तर नव्हता स्वतःवर माझा, परंतु तू माझ्यावर अविश्वास दाखवला होतास. काय झालं त्या सगळ्याचं? तू स्वतःच अनुभवलंस की हे सगळं काय घडलं ते. म्हणूनच मला आता त्या घरात राहायचंच नाही आहे. आता मी संकर्षणकडे आहे, तिथे मी अगदी आनंदी आहे. तिकडे माझ्यावर कोणत्याही प्रकारचा अपमान किंवा दोष दिला जात नाही. फक्त प्रेम मिळतं तिकडे. तेव्हा मग तो म्हणतो की प्रेम? भूमी म्हणते हो प्रेम, माझ्यावर आणि क्षितिजावर. सगळं काही व्यवस्थित आहे आणि आता मला कारण काळजीचं काहीच वाटत नाही. कारण क्षितिजा पण तिकडे आता रुळलेली आहे. त्यामुळे आता मला इथून निघण्याची संधीच हवी आहे. त्यामुळे आकाश, एक गोष्ट नक्की लक्षात ठेव. तू मात्र काय करतोयस? तुला तुझं प्रेम कमकुवत बनवतोय. तू मला म्हणतोय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे भूमी, परंतु काय चाललंय? तुझं प्रेम असूनही उपयोग काय आहे? एक गोष्ट लक्षात ठेव आकाश, काही झालं तरीही तुला तुझं प्रेम कमकुवत बनवतंय. जर खरंच माझ्या प्रेमात ताकद आहे असं तू दरवेळेला म्हणतोस, तर मग तू असा लेचापेचा का राहतोयस? अथर्वकडून ऐकलं मी की तू खाणं-पिणं सोडून दिलंयस, ऑफिसला जाणं बंद केलंस. हे सगळं काय आहे? हे सगळं कमकुवतपणाची लक्षण आहे. हे प्रेम तुला कमकुवत आणि निगेटिव्ह बनवते. बघ, म्हणजे मी तुझ्या आयुष्यात असणं म्हणजे निगेटिव्हिटी होती. तू ह्या सगळ्या गोष्टी करतोयस ते त्रासानुसार करतोयस, बरोबर ना? म्हणजे जर मी तुझ्या आयुष्यातून निघाले तर त्याचा तुला त्रासच होतोय. म्हणूनच मी एक गोष्ट नक्कीच नोटीस करते की तू निगेटिव्ह होतोयस, म्हणून माझं प्रेम हे तुला कमकुवत बनवत होतं. आणि म्हणूनच एक गोष्ट नक्की आहे की काही झालं तरीही तू निगेटिव्हच होत चाललेला आहेस. मात्र मी आता पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे तू ठरव आता तुला काय करायचं आहे. तुला पॉझिटिव्हने पुढे जगायचं आहे की पुढे काय करायचं आहे. आकाश आता तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव. तुझं प्रेम मला कधीही कमकुवत बनवत नव्हतं. ते प्रेम मला स्ट्रॉंगच ठेवत होतं आणि आत्ताही मी तुला दाखवून देऊ. माझे तुझ्यावर इतकं प्रेम आहे आणि त्या प्रेमावर माझी किती ताकद आहे हे मी तुला दाखवून देईन. उद्यापासून CEO आकाश महाजन हा महाजन गारमेंटचा CEO त्याच जोमाने तुला पुन्हा काम करताना दिसेल. पुन्हा ती तक्रार येणारच नाही आहे. असं तो सरळ बोलतो आणि भूमी म्हणते की मला उशीर होतोय, क्षितिजाला दे. तेव्हा मग तो तिला देत असतो आणि ते घेत असताना भूमीला खूप वाईट वाटत असतं. आणि पिल्लूला त्याच्यापासून असं हिरावून घेत असताना आणि त्याला सोडून जात असताना तिचे डोळेही पाण्याने अगदी भरून आलेले असतात. परंतु तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो. आता आकाश भूमीला म्हणतो की भूमी, तू बघ आता मी काय करतो ते. उद्यापासून मी नवीन आकाश असेन, असं तो सरळ तिला सांगतो. आणि मग नंतर पुढे भूमी ही त्याच्याकडे काही न बघता त्याच्याकडून निघून जाते. तिला खरं तर या सगळ्याचा खूप त्रास झालेला असतो. नंतर आकाश त्या बाबतीतच विचार करत उभा असतो आणि त्याला खूप वाईट वाटतं. पुन्हा एकदा भूमी घरातून निघून जाते, त्यामुळे त्याला वाईट वाटत असतं. आणि त्यानंतर इथे आता भूमी ही रूमच्या बाहेर पडते. रागिनी ही तिथेच असते, परंतु भूमी तिच्याकडे बघतही नाही आणि बाहेर येते. आणि बाजूला येऊन ती तिथेच रडायला लागते आणि म्हणते की आकाश, मला माफ कर. हे सगळं मी तुला बोलले कारण तू पुन्हा मला ऑफिसला जायला हवा होतास आणि आता मला समजलंय, हे मी बोलल्यामुळे तू ऑफिसला जायला तयार होशील. किती काही झालं तरीही तुला मी असं टोचून बोलल्यामुळे निदान तो तरी उपयोग होईल. रागिनी स्वतःच्या नावावर ऑफिस बळकावू पाहते, ते तरी तू होऊ देणार नाहीस. म्हणूनच मी तुला या सगळ्या गोष्टीत अडवलं, असं ती मनातूनच बोलते. आता भूमी निघून गेल्यानंतर रागिनी मागूनच येते आणि म्हणते की मला माहीत आहे भूमी, हे सगळं तू कशासाठी केलेलं आहेस ते. हे सगळं करण्यामागचं तुझं कारण म्हणजे तुला पुन्हा एकदा आकाशला ऑफिसवर रुजू करायचं होतं, म्हणून तू त्याला हे सगळं बोललीस, बरोबर ना? तुला पहिल्यापासूनच माझा ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारचा ताबा मिळवून द्यायचा नव्हता, म्हणूनच तू हे सगळं वागलीस आणि आत्ताही तू हे सगळं केलं आहेस. असं रागिनी आता चिडूनच तिच्याकडे बोलत असते. भूमी आता बाहेर पडलेली असते आणि मनातूनच विचार करते की आकाश, मला माफ कर. मला माहिती आहे की तू याही वेळेला डिवोर्स पेपरवर सह्या करणार नाहीस, परंतु हे करणं गरजेचंच होतं. तेव्हा मग तिला आकाशचं बोलणं आठवतं की भूमी, बास कर आता हे सगळं. तुला एवढंच हवं आहे ना की मी ऑफिसला जायला पाहिजे, माझं पूर्वीचं आयुष्य परत करायला पाहिजे, तर हो मी करणार आहे. आणि उद्यापासून महाजन गारमेंट्सचा CEO आकाश महाजन तुला नवीन जोमाना पुन्हा एकदा काम करताना दिसेल. आता भूमी त्याची वाक्य आठवते आणि विचार करते की बरं झालं,
मी आकाशला बोलली, त्यामुळे निदान आकाश ऑफिसला जायला तरी सुरुवात करेल. आकाश एकदा की ऑफिसला गेला की सगळं काही व्यवस्थित होईल. रागिनी आत्या ऑफिसमधला ताबा सोडू शकतील आणि मग आकाशचं लक्ष राहील चारी बाजूनी. आणि जर तो ऑफिसमध्ये गेला तर तो रुळेल तिथे आणि त्याचं डेली रुटीन पुन्हा सुरू होईल, ज्यामुळे त्याला सगळ्या गोष्टींचा त्रास होणं हे कमी होईल. म्हणूनच मी आकाशला हे सगळं मुद्दाम बोलले, का तर त्याचं डेली रुटीन सुरू होण्यासाठी आणि त्याला चांगलं वाटण्यासाठी. असं भूमी आता स्वतःच्याच मनातून बोलून दाखवत असते आणि खरं तर या सगळ्या गोष्टींमुळे तिला खरंच खूप वाईट वाटत असतं. भूमी म्हणते की आकाश, मी हे सगळं वागले त्यामागे एक कारण आहे, परंतु खरंच तुला ते कळणार नाही, कारण मला रागिणीला पुन्हा जिंकू द्यायचीच नाही आहे. तू जे काही आहे ते तू तुझ्या बळावर करतोयस, त्यामुळे त्या बाईला मला कुठेही मध्ये इन्व्हॉल्व होऊच द्यायचं नाही आहे. मला माफ कर आकाश, परंतु मी काहीच करू शकत नाही. आय कांट हेल्प इट. असं म्हणून ती आता स्वतःच खूप जास्त टेन्शनमध्ये असते. किती काही झालं तरीही आकाश आणि क्षितिजा हे एकमेकांपासून काही लांब जाऊ शकणार नाही आहेत, हे तिच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळेच ती अगदी गप्प बसलेली असते आणि पुढे काहीच बोलत नाही. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की संकर्षण किचनमध्ये काहीतरी करत असतो. भूमी म्हणते की काय करताय तुम्ही? तो म्हणतो की ओजसला ब्रेड पुडिंग हवं आहे. तेव्हा मग ती म्हणते की तुम्ही कशाला करताय? द्या इथे ते, मी बनवते. असं म्हणून आता ती त्याच्याकडे म्हणजे बनवण्यासाठी मागत असते आणि संकर्षणच्या हातातलं ते सगळं साहित्य घेऊन ती आपल्या ओजससाठी ब्रेड पुडिंग बनवायला देखील सुरुवात करते. ती हे सगळं अगदी मनापासून करत असते आणि नंतर आकाश हा अथर्वला म्हणतो की अथर्व, एक मिनिट, एक तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. तू आता मी जे तुला सांगतोय ते तुला गुपचूपपणे करायचं आहे. डॉक्टर संकर्षण जे आहेत, डॉक्टर संकर्षणची सगळी इत्थंभूत माहिती मला हवी आहे. असं म्हटल्यावर आता आकाशकडे तो बघतच राहतो की नेमकं ही माहिती आता काढायची तरी कशी, आणि त्याच्या मनात पूर्ण आता गोंधळ उडालेला असतो की कसं करायचं. त्यावेळेला आकाश म्हणतो की हो, सगळी माहिती मला हवी आहे. त्यानंतर मग ओजसला आता संकर्षण म्हणतो की आता भूमीच तुझी आई आहे आणि तुला आई म्हणून एक्सेप्ट करायचं आहे, आई मानावं लागेल आणि तिनेच तुझ्यासाठी हे ब्रेड पुडिंग बनवलं आहे, त्यामुळे तुला हे खावंच लागणार आहे, बघ खाऊन. तेव्हा ती आता नको म्हणते. मग तो म्हणतो की खाऊन बघ बेटा, परंतु पटकनच तो आता ते बाजूला करून टाकतो आणि चिडतो. मला नको म्हटलं ना. परंतु भूमीला तो काही बोलायला भूमी जाणार तेवढ्यात भूमीला तो ढकलतो आणि भूमी जाऊन बेडच्या तिथे पडते. तेव्हा संकर्षण हा भरपूर त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो की ओजस, हा सगळा काय प्रकार आहे, आणि ओजसवर तो हात उचलायला जातो आणि ओजस तिथे भरपूर घाबरतो. त्यावेळेला भूमी ही पटकन संकर्षणचा हात धरते आणि म्हणते की संकर्षण, प्लीज थांबा. त्याच वेळेला त्या संकर्षणचा हात धरल्यामुळे तिथे ओजस तिच्याकडे बघतच राहतो. आता याच कारणामुळे भूमी आणि ओजसमध्ये पुन्हा गैरसमज सगळे बाजूला होऊन ओजस भूमीचा आई म्हणून स्वीकार करेल का? आणि जेव्हा अथर्व हा संकर्षणबद्दल माहिती काढेल तेव्हा आकाश त्या सत्यापर्यंत पोहोचू शकेल का की भूमी इथे ओजससाठी राहते, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.